हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। शहरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे। मागच्या वर्षी या ठिकाणी खड्ड्यामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे। या वर्षी खड्ड्याच्या रस्त्यात आमदार संजय सावकारांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी खड्डे हे जे आहेत याच ठिकाणी पुन्हा गणरायाचं आगमन होणार आहे का, रस्ते तयार होणार आहेत की नाही या मागणीसाठी 15 वर्षापासून आया बहिणींना 15-15 दिवसानंतर पाणी मिळत आहे आणि हा गढूळ पाणी या भुसावळ तालुक्याला मिळत आहे। परंतु आमदार संजय सावकारे हा आक्रोश या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी ऐकत नाही आहेत। भुसावळ नगरपालिका ती बाहेरील जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, ते पाकिस्तानी आहेत का की बांगलादेशी आहेत? त्यांना आतापर्यंत त्यांचा जल आक्रोश, त्यांचा रस्ता आक्रोश, पाणी आक्रोश आतापर्यंत आमदार संजय सावकारांनी ऐकलेला नाही आहे। भुसावळ बस स्टँड येथे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। आताही जाऊन तुम्ही बघू शकतात त्या ठिकाणी जे आहे आतापर्यंत हा घाणीचं साम्राज्य दूर करण्यामध्ये आमदार संजय सावकारे या ठिकाणी नापास झालेले आहेत। शेतकरी मरतोय आणि नाकर्ते आमदार संजय सावकारे झोपतोय। रेल्वे कामगार, फॅक्टरी कामगार, दीपनगर कामगार यांचं जे खाजगीकरण होत आहे यांचा आक्रोश या ठिकाणी आमदार संजय सावकारे नाकर्ते मांडणार आहेत का? विधानसभेमध्ये बांगलादेशमधील हिंदूंच्या अत्याचार प्रकरणी या ठिकाणी आमदार संजय सावकारे राजीनामा देणार आहेत का? शांतिगिरी महाराज यांना शांतिगिरी हे नाव शोभत नाही, त्यांचं नाव आजपासून अशांतिगिरी महाराज आहे। कारण हिंदू मुस्लिमांमध्ये आणि पवित्र इस्लाम धर्मीयांच्या विरुद्ध व नबी साहेबांच्या विरुद्ध या ठिकाणी त्यांच्या अल्लाच्या विरुद्ध मुस्लिम समाजांमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये शांतिगिरी महाराजांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे, तेव्हा मुस्लिम समाजाची मागणी आहे की या ठिकाणी शांतिगिरी महाराजला तात्काळ अटक झाली पाहिजे। कलकत्ता येथे आमच्या भगिनीवरती